रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं, रोहित पवारांची माहिती। अजितदादा धुक्याने गेले की धोक्यानं, सरकार एफआयआरला का घाबरतंय, काही काळबेरं आहे का, राज ठाकरेंकडून शंका व्यक्त, तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला। अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम, कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो, स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं। रोहित पवारांकडून छिछोरे धंदे, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका, तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी, सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल। राज्यसभेच्या जागेसाठी मवियामध्ये रस्सीखेच, शरद पवारांपासून खैरे दानवेंपर्यंत अनेक जण इच्छुक, मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा कायम, तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती। राज्यातील उर्वरित स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता, 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झडपीची सुनावणी जुलैमध्ये होणार। होळी सणानिमित्त मध्य रेल्वेकडून 6 अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय, पनवेल, रत्नागिरी आणि दिवा चिपळूण दरम्यान विशेष गाड्या धावणार, प्रवाशांची वाढती गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार। मुलखेडमध्ये अज्ञात समाजकंटकांकडून खंडोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून चोरी, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घटना, हिंदुत्ववादी संघटनांकडून घटनेचा तीव्र निषेध।